3 दिवसाच्या आजारपणानंतर आज मला जरा बरं वाटत आहे. जरा तब्येत बरी नव्हती त्यामुळे व्हिडिओ टाकता आले नाहीत. त्यामुळे म्हणलं आज सुरुवात करावी. आणि माझ्या आहोने मला सांगितलं होतं की ह्या बोराच्या बिया लावायच्या. तर ह्याच्या आधी 2 वेळा त्यांनी मला दिले होते लावायला, पण त्या मी ठेवल्या आणि विसरून गेली. तर आज नको म्हणलं, आज जर विसरून गेलो ना तर मग काय खरं नाही. त्यामुळे मग त्यांनी माझ्या हातात बोरं टेकवली की लगेच मी ते घेऊन बाहेर आले. तर आम्ही पेरलेल्या रानाच्या बाहेर मी हे लावते आणि तिथं ना गेले मी. तिथे मी खड्डे खाणले 2 छोटे छोटे 2-2 करत अशा दोन्ही जागा मी वेगवेगळ्या जागांवर टाकलं. जिथे येईन तिथे येईन. तर ह्याचा आशा येणार. तर खड्डे केल्यानंतर मी बी टाकल्यानंतर मी माती टाकून असं पाणी ह्यानं चौकडनं पसरून वगैरे टाकलं. कोरडं रान असल्यामुळे ओलावा राहणार नाही तिथे जास्त वेळ. त्यामुळे म्हणलं बी उगून यायला हवं. त्यामुळे मग मी चांगलं पाणी भरपूर तिथे ओतलं. असं चिखलासारखं करूनच ठेवलं तिथं, म्हणजे येईपर्यंत तरी. परत तर आपण पाणी ओतणारच आहे सारखं, पण तोपर्यंत तरी ओलं रान राहिलं पाहिजे. तर लावल्यानंतर मग मी माघारी फिरले. तर आम्ही ज्या भाज्या लावलेल्या आहेत त्या भाज्यांना आता खाण्याजोगं पीक त्यातनं निघत आहे. तर मी ह्या दोडका तुम्हाला दाखवला होता मागच्या व्हिडिओमध्ये. त्याला फुलं लागलेले आहेत मस्तपैकी. छोटे छोटे असे दोडके पण लागलेले आहेत. हा एक छोटा दोडका, ह्यापेक्षा मोठा दोडका आहे बघा कसं लपून बसला आहे. तर थोडे पुढं गेलं आहे. ह्याच वेळेला पुढच्या बाजूने अजून एक मोठा दोडका, तो पण लपून बसला आहे. मला पण दिसला नव्हता, परत मग दिसला. तर तो एक दोडका, म्हणजे असे छोटे छोटे दोडके यायला लागले दोडक्याला पण. दोडक्यानंतर मग मी तिथून पुढं आले तर मला दिसलं टोमॅटोचं रोप. त्याला पण चांगल्यापैकी टोमॅटो लागलेले आहेत. पिकलेले नाहीत अजून, कच्चेच आहेत, पण आहेत खूप मोठे मोठे टोमॅटो. इकडे तर ह्याच्या मागे खाली काय टोमॅटो पिकलेले असे गुंब पण पडलेले आहेत. आता ते खराब झाले त्यामुळे मी काय घेतलं नाही. एक फांदी तुटली ह्याची, त्यामुळे ते वाळून पण गेलेले. इथे पपईची रोपं पण आम्ही लावलीत. ते मनानेच आलेत, पण त्याला पाणी वगैरे देतो आहे. तर त्यानंतर मी हे आहे डिंगऱ्याचं झाड. मुळ्याचं जे वरचा कट असतो ना, तो आपण लावला ना बुडका की त्याला ह्या अशा शेंगा येतात. तर आमच्या इकडे याला डिंगऱ्या म्हणतात किंवा मुळ्याच्या शेंगा म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर हेच इथे वांगी लावलेली आहेत. ते तर काय मोठं झालंच नाही, होईल पाणी देतो आहे त्याला, होईल ते मोठं. इकडे टोमॅटोची रोपं लावली, त्याला पण बऱ्यापैकी टोमॅटो आले. हे तर एक डिंगऱ्याचं रोप आहे अजून एक. तर हे मला जाता जाता वांग्याची रोपं, त्याला वांगी दिसली आणि ती मी तोडून घेतली. आजच्या भाजीचं तर झालं बाबा, संध्याकाळच्या भाजीचं मिटलं. मला तर वांग्याची आणि डिंगऱ्याची दोघांची भाजी खूप आवडते. तुम्हाला कोणती भाजी आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.